सर्व विद्यार्थ्यांच्या डोळ्यात स्वप्न असतं मोठं होण्याचं, काहीतरी करून दाखवण्याचं. परंतु हेच डोळे जेव्हा हताश होतात तेव्हा प्रश्न पडतो, दोष या मुलाचा की व्यवस्थेचा? नमस्कार, मी प्रीती काळे. मी आज तुम्हाला एका अशा गोष्टीबद्दल सांगणार आहे जी कुठेतरी तुमच्याशी देखील संबंधित आहे. महाराष्ट्रातील उच्च व तंत्र विभागात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांची ही गोष्ट. सर्वात प्रथम विद्यार्थ्यांनो, आपण जाणून घेऊया की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे नेमकं आहे तरी काय. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे 21व्या शतकातील पहिले शैक्षणिक धोरण आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे भारताच्या शिक्षण प्रणालीला आधुनिकीकरण करण्यासाठी सादर करण्यात आलेले धोरण आहे. हे धोरण 5 स्तंभांवर आधारित आहे. प्रवेश: सर्व विद्यार्थ्यांना, म्हणजेच ते कोणत्याही जातीचे असो, पंथाचे असो, धर्माचे असो किंवा लिंगाचे असो, त्यांना तुलनात्मक दर्जाचे प्राथमिक शिक्षण देणे. समानता: सर्व विद्यार्थ्यांना वैयक्तिकृत आधार देणे. गुणवत्ता: सर्व विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे, उत्तम दर्जाचे शिक्षण प्राप्त करून देणे. परवडणारी क्षमता: 3 ते 18 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांना मोफत व सक्तीचे शिक्षण देणे. आणि 5वा स्तंभ म्हणजे जबाबदारी. एक सांगायचं झालं तर विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची इच्छा असते, मेहनतही असते, परंतु व्यवस्थेतील त्रुटी, अभ्यासक्रमातील विसंगती, आर्थिक अडचणी आणि मार्गदर्शनाचा अभाव यामुळे हे स्वप्न धूसर होत जाते. कधी कधी वाटतं, शिक्षण फक्त पुस्तकी का झालंय? त्यामध्ये अनुभव, आत्मविश्वास, जीवन कौशल्य हे कधी येणार? चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, पाहूया आपले हे शिक्षण खरंच विद्यार्थ्यांना सक्षम करते की फक्त घड्याळाप्रमाणे ते पुढे सरकत चाललंय. हे फक्त एका स्पर्धेचं भाषण नाहीये, तर एका विद्यार्थिनीचं मनोगत आहे. कारण शिक्षण व्यवस्थेचा एक भाग म्हणून मी सुद्धा या सर्व गोष्टी अनुभवलेल्या आहेत. शिक्षण म्हणजे डिग्री नव्हे. आपण म्हणतो शिक्षण म्हणजे विकास, परंतु आजच्या घडीला शिक्षण फक्त डिग्रीपुरतं मर्यादित झालेलं आहे. महत्वाचा मुद्दा हा आहे, शिक्षण घेतलं परंतु नोकरी मिळत नाही. का? कारण शिकवलेलं आणि जगात लागणारं यामध्ये तफावत फरक आहे. शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, जसे की गुणवत्तेचा अभाव. शिक्षकांची उपलब्धता असते परंतु शिकवणं नाही. प्रॅक्टिकल लॅब उपलब्ध असतात परंतु उपकरणं नाही. यामुळे मुले डिग्री तर घेतात परंतु त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होत नाही. तसेच औद्योगिक मागणीनुसार बदल न होणे. अजूनही आपण खूप जुने कोर्सेस करत असतो जे इंडस्ट्रीमध्ये खूप कालबाह्य झाले आहेत. कोडिंग शिकवताना 10 वर्ष जुनी टेक्नॉलॉजीचा वापर आपण करतो. तसेच इंटर्नशिप आणि अनुभवाचा अभाव. शाळा सोडून आपण बाहेर जातो, आपलं शिक्षण घेऊन आपण बाहेर जातो. आपल्याकडे पुस्तकी ज्ञान असतं परंतु प्रत्यक्ष अनुभव आपल्याकडे नसतो आणि कंपन्यांना तेच हवं असतं, म्हणून आपल्याला नोकरी देखील मिळत नाही. तसेच आर्थिक अडचणी. अनेक विद्यार्थी फी भरता येणार नाही म्हणून शिक्षण सोडून देतात. शिष्यवृत्ती योजना आहे परंतु ते मिळवणं म्हणजे परीक्षा पास होण्या इतकंच अवघड झालंय. तसेच मार्गदर्शनाचा अभाव. शहरी भागामध्ये विद्यार्थ्यांना पुरेसे मार्गदर्शन केले जाते परंतु ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळत नाही. त्यांना तर स्वतःच्या क्षमतेचंही भान नसतं. तसेच ताणतणाव आणि अस्थिरता. यश अपयशाच्या स्पर्धेत विद्यार्थी हरवत चालले. आत्महत्या, नैराश्य असे शब्द सर्रास आपल्याला ऐकायला येतात आणि ही खूप गंभीर समस्या आहे. मित्रांनो, माझं असं स्पष्ट मत आहे की या सर्व अडचणींवर उपाय आहेत, परंतु त्यासाठी आपण सर्वांनी एकत्र मिळून काम करणं गरजेचं आहे. जसं की शिक्षकांचं गुणवत्तापूर्वक प्रशिक्षण. प्रत्येक शिक्षकांचा सतत विकास होणे गरजेचं आहे. नुसतं पदवीधर असून काहीही उपयोग होत नाही. समोरचा शिकवतोय की समजावतोय हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. तसेच कोर्सेसमध्ये सतत बदल. विद्यार्थी मित्रांनो, उद्याचं शिक्षण आपण हे आजच शिकायला हवं. जसे की AI, डेटा सायन्स, ग्रीन टेक्नॉलॉजी या विषयांचं ज्ञान ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे गरजेचं आहे. तसेच इंडस्ट्रीसह भागीदारी. सरकार आणि खासगी क्षेत्र एकत्र आले तर इंटर्नशिप, लाईव्ह प्रोजेक्ट्स आणि एम्प्लॉयबिलिटी वाढवण्यास मदत होईल. तसेच मानसिक आरोग्यावर भर. प्रत्येक कॉलेजमध्ये काउन्सिलिंग सेंटर असायलाच हवे, ही आता काळाची गरज बनली आहे. तसेच करिअर काउन्सिलिंग. प्रत्येक कॉलेजमध्ये कमीत कमी 2 मार्गदर्शक तरी असायलाच हवे जे विद्यार्थ्यांच्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकतील. मित्रांनो, विद्यार्थी हा या देशाची सर्वात मोठी ताकद आहे, पण जर शिक्षणच योग्य मिळालं नाही तर ही ताकद दुर्बलतेत बदलते. म्हणूनच आपल्याला गरज आहे की फक्त शिक्षणाची नव्हे तर योग्य शिक्षणाची. शब्दात बदल नाही तर कृतीत बदल असायला हवा. तर मी विद्यार्थ्यांमध्ये आशा बाळगते, शिक्षकांमध्ये क्षमता पाहते आणि शासनामध्ये इच्छाशक्ती शोधते. आपण सर्व एकत्र मिळून बदल घडवू शकतो आणि आपण बदल घडवायलाच हवे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.